नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं 26 डिसेंबर रोजी सायंकाळी 9:51 निधन झालं। प्रकृतीच्या अस्वस्थ्यामुळे त्यांनी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नवी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं। ते 82 वर्षांचे होते। यूपीए सरकारमध्ये 2004 मध्ये पहिल्यांदा ते पंतप्रधान पदी विराजमान झाले। डॉक्टर मनमोहन सिंग जून 2014 पर्यंत देशाचे पंतप्रधान राहिले होते। यांची भारतातील सुप्रसिद्ध अर्थतज्ञांमध्ये देखील गणना होते। त्यांनी देशातील सर्वात मोठी केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 15वे गव्हर्नर म्हणून देखील काम केलेलं होतं। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नक्की किती संपत्ती मागे सोडली हेही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 2013 मध्ये पंतप्रधान असताना त्यांच्या संपत्तीचा खुलासा केला होता। त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यावेळी मनमोहन सिंग यांच्याकडे काही निवासी मालमत्ता, बँकेतील ठेवी आणि मारुती 800 ही कार होती। 2013 मध्ये डॉक्टर सिंग यांची एकूण संपत्ती 10,73 लाख रुपये होती। त्यांच्या जंगम मालमत्तेबद्दल बोलायचं तर चंदीगड आणि दिल्लीमध्ये त्यांची 2 घरं होती, ज्याची किंमत 11 वर्षांपूर्वी 7,27 लाख रुपये होती, जी आज अनेक पटींनी वाढलेली आहे। 2013 मध्ये त्यांच्या एसबीआयच्या खात्यामध्ये एकूण 3,46 लाख रुपये ठेवी आणि गुंतवणूक होती। 2012 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे 150 ग्रॅम सोन्याचे दागिने असल्याची माहिती होती। आजची किंमत पाहिली तर एवढ्या सोन्याची सुमारे 11 लाख रुपये आहे। 1972 ते 1976 या काळामध्ये ते भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार होते। 16 सप्टेंबर 1982 रोजी त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला आणि 1985 पर्यंत ते या पदावरती राहिले। मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री या नात्याने विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी धोरणांमध्ये मोठे बदल केले आणि भारताचे व्यापार धोरण अधिकच लवचिक केलं। या आर्थिक सुधारणांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी दिली आणि ती जागतिक स्तरावरती स्पर्धात्मक बनली। त्यांच्या नेतृत्वाखाली भारत आर्थिक संकटातून बाहेर आला आणि झपाट्याने विकास झाला। त्यांच्या योगदानामुळे ते सध्याच्या भारतीय अर्थव्यवस्थेचे शिल्पकार मानले जातात। मनमोहन सिंग 2004 ते 2014 पर्यंत भारताचे पंतप्रधान होते। पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी आपल्या साधेपणानं आणि सखोल विचारसरणीनं भारतीय राजकारणामध्ये महत्त्वाचं स्थान निर्माण केलं होतं। ते पंतप्रधान झाल्यानंतर भारताने जागतिक पटलावरती नव्यानं आपला ठसा उमटवायला सुरुवात केली। त्यांच्या नेतृत्वाखाली भारतानं अमेरिकेसोबत अणुकरार केला, जो देशासाठी फार महत्त्वाचा ठरला। या करारामुळे जागतिक अणुशक्ती म्हणून भारताचं स्थान मजबूत झालं। पंतप्रधान असताना मनमोहन सिंग यांनी दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, शिक्षण आणि समाज कल्याण या अशा अनेक योजना सुरू केल्या। मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबमधील गाह इथे झाला होता। त्यांच्या वडिलांचं नाव गुरमुख सिंग तर आईचं नाव अमृत कौर होतं। फाळणीच्या वेळी त्यांचं कुटुंब भारतातील अमृतसर इथे आलं। मनमोहन सिंग यांनी 1958 मध्ये गुरशरण कौर यांच्याशी लग्न केलं। मनमोहन सिंग यांना 3 मुली आहेत, अमृत सिंग, दमन सिंग आणि उपिंदर सिंग। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची संपत्ती काय आहे, कशी आहे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे हे सगळं या व्हिडिओमधनं आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।